श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत शनी ग्रह हे वक्री होत आहे. 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या दरम्यान शनी ग्रह वक्री होत आहे. शनी ग्रह जेव्हा वक्री होतील त्यावेळेस त्याचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. तसेच तो मकर राशीवर सुद्धा परिणाम होणार आहे. मकर राशीवर काय परिणाम शनी महाराज वक्री होणार आहे आणि कोणत्या अशा 4 घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो बघा की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की मकर राशी राशीचक्रातली 10व्या नंबरची रास आहे. मित्रांनो अतिशय साहसी पराक्रमी अशी रास म्हणजे मकर रास. मकर राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय पराक्रमी असतात, साहसी असतात आणि त्यांचा कर्मावर विश्वास असतो. प्रयत्न करत असतात, काम करत असतात. अशाच मकर राशी व्यक्तींना शनी महाराज शनी ग्रह जेव्हा वक्री होतील त्या शनी ग्रह वक्रीचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया. मित्रांनो बघा की 13 जुलै ते 27 नोव्हेंबर पर्यंत शनी ग्रह हे वक्री आहेत. वक्री होणे म्हणजे काय पहिल्यांदा हे समजून घेऊया. मित्रांनो सर्व ग्रह हे सूर्याभोवती एका गतीने फिरत असतात, परंतु एखाद्या वेळेस त्या ग्रहाची गती ही संत होत असते. संत होणेच याला वक्री असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो ग्रह उलटा फिरणे असा त्याचा अर्थ नाही होत, तर संत होणे हा त्याचा अर्थ होतो. आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा कमी गतीने ते वाटचाल करत असतात, म्हणून त्याला वक्री होणे असे म्हणतात. आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होतील त्याचा अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. पृथ्वीवरच्या लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे. मित्रांनो हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवर आधारित आहे. संपूर्ण भविष्यवाणी ही सगळ्या लोकांना तंतोतंत लागू होईल अशी नाही, परंतु ज्याला काही त्रास असेल त्यांनी आपली जन्मपत्रिका नक्कीच दाखवावी आणि त्याच्यावर तुम्हाला काय उपाय आहे ते देखील तुम्हाला कळेल. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया की अशा कुठल्या 4 घटना घडणार आहेत शनी महाराज वक्री झाल्यावर मकर राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत. तर त्यातली पहिली घटना म्हणजे मित्रांनो प्रवास. मित्रांनो शनी ग्रह हे तुमच्या तिसऱ्या नंबरच्या भागात आहेत. त्याचा अर्थ मित्रांनो की तुमचे प्रवास होणार आहे. तुमचे जवळचे प्रवास होतील, लांबचे प्रवास होतील, मित्रांसोबत तुमचे प्रवास होऊ शकतात, धार्मिक कार्यासाठी तुमचे प्रवास होऊ शकतात, नोकरीनिमित्त तुमचे प्रवास होऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो पहिली महत्त्वाची घटना म्हणजे तुमचे येणाऱ्या काळात प्रवास फार वाढणार आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. येणाऱ्या काळात तुमचे प्रवास फार होणार आहेत. कधी तुम्ही मित्रांसोबत फिरण्याचा आनंद घेणार आहात, कुटुंबासोबत फिरण्याचा आनंद घेणार आहात किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याचा आनंद घेणार आहात. शिक्षणासाठी तुम्ही प्रवासाला जाणार, कुठल्याही कामासाठी तुम्ही प्रवासाला जाणार आहात, परंतु येणाऱ्या काळात तुमचे प्रवास मात्र नक्की होणार आहेत. ते प्रवास छोटे असतील, मोठे असतील किंवा लांब पल्ल्याचे प्रवास असतील, पण तुमच्या येणाऱ्या काळात तुमचे प्रवास जास्त होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा की दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची राहिली असल्यास किंवा एखादं नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल परंतु ते तुमचं राहून गेलं असेल किंवा सोनं नाण्याच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील, जागा तुम्हाला घ्यायची असेल, परंतु ते काही काळासाठी तुम्ही थांबवलं असेल, ते तुम्ही आता घेऊ शकता. येणाऱ्या काळात एखादी न झालेली खरेदी असेल किंवा न झालेली घटना असेल तर ती तुम्ही येणाऱ्या काळात खरेदी करू शकता, घेऊ शकता. समजा तुम्हाला जर नवीन घर घ्यायचं असेल परंतु ते काही काळासाठी तुम्ही थांबवलं असेल तर येणाऱ्या काळात तुम्ही नवीन घर घेऊ शकता किंवा एखादी नवीन वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल पण तुम्ही ती थांबवली असेल, गाडी घ्यायची असेल तर ती येणाऱ्या काळात तुम्ही घेऊ शकता. येणारा काळ हा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ आहे. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे मित्रांनो बघा की उच्च शिक्षण जे तुम्ही थांबवलेलं होतं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन मिळत नव्हतं किंवा उच्च शिक्षणासाठी तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला त्यात प्रवेश तुमचा होत नव्हता किंवा कुठल्याही तरी अडचण तुमच्या उच्च शिक्षणासाठी येत होती, ती अडचण तुमची दूर होणार आहे आणि तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन मिळणार आहे. मित्रांनो
तुम्हाला जर विदेशात ॲडमिशन घ्यायचं असेल, विदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल, ते सुद्धा स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, ते सुद्धा तुमचं स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. तुमची रखडलेली जी प्रवेश होती, रखडलेला जो अभ्यास होता तो तुमचा पूर्ण होणार आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थी वर्गाने फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, आळस करायचं नाही. तुम्ही जे एखादं काम हातात घेतलंय ते काम तुम्ही आज करू उद्या करू असं न करता एखादं काम विद्यार्थी वर्गाने हातात जर घेतलं असेल ते आजच्या आजच करून टाका. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल पण तुम्ही म्हणता असेल आज ॲडमिशन घेऊ उद्या घेऊ परवा घेऊ असं न करता आज ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही आजच ती ॲडमिशन घेतली पाहिजे. उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा तुमचा येणाऱ्या काळात मोकळा होणार आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आळस करायचा नाही, आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला जर मनात एखादं काम आलं असेल तर ते काम तुम्ही पूर्ण करून नक्की करून टाका. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ असणार आहे. शनी महाराज जेव्हा वक्री होतील त्यावेळेस तुम्हाला तो उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्यानंतरची चौथी महत्त्वाची घटना ही घडणार आहे, खूपच महत्त्वाची घटना आहे, ती म्हणजे वाद होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शनी महाराज जेव्हा वक्री होतात त्यावेळेस काही ना काही कारणांमुळे तुमचे वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला वाद टाळायचे आहेत. कधी कधी तुमच्या मित्रांसोबत तुमचे वाद होऊ शकतात, तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे वाद होऊ शकतात, कौटुंबिक बाबतीत कुटुंबातील घरातील सदस्यांबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. कुठल्याही कारणामुळे तुमचं पटणार नाही त्यावेळेस तुम्ही ते वाद टाळायचे आहेत. समजा जर कुटुंबातील एका सदस्याला तुमचं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही थोडीशी एक पाऊल मागं घेतलेला चांगला. कुठल्याही प्रकारच्या मित्रासोबत असेल, भागीदारासोबत असेल किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत असेल तर तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करा, वाणीवर ताबा ठेवा, जिभेवर नियंत्रण ठेवा. म्हणजेच काय की लोकांना दुखवणार असे शब्द तुम्ही वापरू नका. कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि येणाऱ्या काळात वाद टाळा. मित्रांनो, बघा की कुठल्याही क्षुल्लक कारणामुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे वाद नक्की टाळा आणि आपल्या जिभेवर नियंत्रण नक्की ठेवा. येणारा काळ हा शनी वक्रीचा काळ असल्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर वागण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की येणाऱ्या काळात तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. शनी वक्रीच्या काळात तुम्ही जर काही उपाय केले तर तो काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. त्यातले पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. दर शनिवारी शनी महाराजांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे वाचन तुम्ही करू शकता. दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा, हनुमानाचे दर्शन घ्या, शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ व तेल अर्पण करा. त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला तुम्ही जल अर्पण करा. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. शनी वक्रीचा काळ हा मित्रांनो मकर राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे. परंतु एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचे आहे. कोणालाही दुखवणार नाही असे शब्द तुम्ही वापरू नका, कोणालाही लागतील असे शब्द तुम्ही वापरू नका आणि शक्यतो वाद टाळा. त्या वाद टाळण्यासाठी जर तुम्हाला एक पाऊल मागे घ्यावं लागलं तरी काही हरकत नाही. तुम्ही तो वाद टाळा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद टाळा, मित्रांसोबत वाद टाळा, भागीदारासोबत वाद टाळा. कुठल्याही प्रकारचे तुमचे जर संबंध असतील त्याच्यासोबत जर तुमचा वाद होत असेल तर तुम्ही तो वाद टाळलेला सध्या बरा. मित्रांनो, येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.